Next point is origin of magnetism in materials. In this first point is magnetic moment of an electron revolving around the nucleus of an atom. तर ॲटमच्या सराउंडिंगला जे इलेक्ट्रॉन आहे हे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन जे रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन म्हणजेच मूव्हिंग इलेक्ट्रॉन असतो, मोशनमध्ये असतो. आणि आपल्याला माहिती आहे की मूव्हिंग चार्ज प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. त्यामुळे हा मूव्हिंग इलेक्ट्रॉन जे आहे सर्क्युलेटिंग इलेक्ट्रॉन जे आहे अराउंड द न्यूक्लियस हा इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. आणि हे प्रोड्यूस झालेलं मॅग्नेटिक फील्ड आहे याचं आपण मॅग्नेटिक मोमेंट आपण इथं पाहायचं आहे. नाव कन्सिडर दिस डायग्राम and corresponding animation of this revolving electron. Here consider an electron moving with constant speed v in a circular orbit of radius r about the nucleus. तर इथं हा इलेक्ट्रॉन कन्सिडर करायचा आहे ज्याचं स्पीड v आहे. v स्पीडनं हा रिव्हॉल्विंग होतोय अराउंड द न्यूक्लियस विथ रेडियस r. तेव्हा हा ॲनिमेशनमध्ये दाखवलेला आहे. हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग होतोय, याची ऑर्बिटची रेडियस स्मॉल r आहे. आणखीन v इतक्या स्पीडनं हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय. If the electron travels a distance of 2 pi r in time t, then its orbital speed v equal to 2 pi r upon t. तर आपण इथं इलेक्ट्रॉन जे आहे इलेक्ट्रॉननं एक रोटेशन कंप्लीट केलं, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केल्यानंतर हे जे अंतर आहे डिस्टन्स आहे हे सर्कम्फरन्स इतकं असतं. रेडियस स्मॉल आर आहे त्यामुळे सर्कम्फरन्स 2 पायर येतो. आणखीन एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम जे आहे वेळ जे आहे हा कॅपिटल टी असतो टाईम पिरियड. त्यामुळं व्हेलॉसिटी जे आहे इलेक्ट्रॉनची डिस्टन्स अपॉन टाईम, डिस्टन्स हे सर्कम्फरन्स आहे 2 पाय आर, टाईम हा एक रोटेशनचा टाईम पिरियड आहे कॅपिटल टी. म्हणून व्हेलॉसिटी जे आहे इलेक्ट्रॉनची व्ही इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी इतक्या व्हेलॉसिटीनं हा इलेक्ट्रॉन याच्यामध्ये रिव्हॉल्व होतोय या ऑर्बिटमध्ये, पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये. सिंगल इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस हे आपण ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं एक सिंगल इलेक्ट्रॉन आहे या न्यूक्लियसच्या सराउंडिंगला रिव्हॉल्विंग होतोय. Thus, the current I associated with this orbiting electron of charge E is. आता हा जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग होतोय हा इलेक्ट्रॉन मूव्हिंग आहे, मोशनमध्ये आहे. आणि ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की मूव्हिंग चार्ज प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. हा इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन मोशनमध्ये आहे, मूव्हिंग आहे, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल. आणि मूव्हिंग चार्ज आहे हा मूव्हिंग चार्ज म्हणजेच हा करंट असतो. आणि हा करंट आपण आय कन्सिडर केला. तर करंट जे आहे करंट आपण चार्ज अपॉन टाईम हा डिफाईन करतो आपण. चार्ज हा इलेक्ट्रॉन चार्ज आहे, आपण इथं व्हॅल्यू फक्त घेतलेली आहे मायनस ई आहे. आणखीन टाईम जे आहे एक रोटेशनचा आपण घेतलं आहे कॅपिटल टी, चार्ज डिवाइड बाय टाईम दॅट इज करंट. म्हणजे एक रोटेशन कंप्लीट केल्यानंतर एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केल्यानंतर त्या ऑर्बिटमध्ये प्रोड्यूस झालेला करंट जे आहे हा करंट आय इज इक्वल टू ई बाय टी. आणखीन टाईम पिरियड जे आहे टाईम पिरियड आपल्याला ऑलरेडी माहिती आहे टाईम टी कॅपिटल टी इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. ओमेगा ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. आणखीन अँग्युलर फ्रिक्वेन्सी रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी जे आहे ओमेगा इक्वल टू व्ही बाय आर. आणखीन आपण ह्या इक्वेशनमध्ये आय इक्वल टू ई बाय टीमध्ये टीची व्हॅल्यू पुट केली. आय इक्वल टू ई ॲज इट इज. टी जे आहे हे टी 2 पाय अपॉन ओमेगा इन्वर्ट केल्यानंतर रिव्हर्स मल्टिप्लाय केल्यानंतर ओमेगा अपॉन 2 पाय होईल. ई ओमेगा बाय 2 पाय. इथं आपण ओमेगाची व्हॅल्यू पुट केली, इथं आहे ओमेगाची व्हॅल्यू व्ही बाय आर. त्यानंतर ओमेगा असं येईल व्ही बाय आर दॅट इज ई इंटू व्ही अपॉन 2 पाय आर. दिस इज करंट. म्हणजे इलेक्ट्रॉननं एक रोटेशन एक ऑर्बिट एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केल्यानंतर त्यामध्ये प्रोड्यूस झालेलं करंट जे आहे डेव्हलप झालेलं करंट हा आय इक्वल टू ई व्ही अपॉन 2 पाय आर इतका होईल. नाव द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट असोसिएटेड विथ ऑर्बिटल करंट लूप इज. आता हे जे करंट लूप जे आहे म्हणजे हा इलेक्ट्रॉन रोटेशन करतो आहे, रिव्हॉल्युशन करतो आहे, मूव्हिंग आहे. याच्यामुळे जे मॅग्नेटिक मोमेंट तयार झालं आहे हे मॅग्नेटिक मोमेंटचे डेफिनेशन जे आहे ऑर्बिटमुळे हा एम ORB orbital magnetic moment I into A that is current into area. But here current is already we have calculated current. This I is equal to EV by 2 pi r. Putting value of I is equal to EV by 2 pi r this value of current. And loop of this circular loop is this is circular loop, hence area is pi r square. This A replaced by pi r square. Here 1 r cancels, pi cancels, then this orbital magnetic moment MORB orbital magnetic moment becomes half into EVR. E is charge, V is velocity, R is the orbital radius. This is the orbital magnetic moment associated with this revolving electron. Now we know angular momentum is MVR
Putting this value of this angular momentum here in this equation, orbital magnetic moment is half into EVR, here multiplying and dividing by me, that is mass of electron. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपण me ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केल्यानंतर इथं न्यूमरेटरला जे आहे E इंटू MEVR आणखी डिनॉमिनेटरला 2me हेच आहे, पण आपण रिअरेंज करून इक्वेशन लिहिलं आहे. ह्या इक्वेशनमध्ये हाफ EVR मध्ये न्यूमरेटरला me आणि डिनॉमिनेटरला me ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेला आहे. आणखीन MEVR सेपरेट लिहिलं आहे आणि E/2me सेपरेट लिहिलेलं आहे, कारण MEVR जे आहे हे L येतं, दॅट इज अँग्युलर मोमेंटम. MEVR हे अँग्युलर मोमेंटम येतं, त्यामुळे आपण हे MVR जे हे आपण L ने रिप्लेस केलं आहे. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट हे EL/2me. नाऊ व्हेक्टोरियली हेच आपण जर व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर m ऑर्बिटल बार इक्वल टू मायनस E2MEL बार, कारण हे मॅग्नेटिक मोमेंट आणि अँग्युलर मोमेंटम ज्यामध्ये डायरेक्शन अपोजिट असते म्हणून मायनस आलेलं आहे. हे व्हेक्टोरियली इन द फॉर्म ऑफ व्हेक्टर दिस ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. नाउ दिस रेशो E/2me charge upon 2 into mass of electron, this ratio is known as gyromagnetic ratio. For an electron revolving in a circular orbit, the angular momentum is integral multiple of h/2π. तर रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन जो असतो हा सर्क्युलर ऑर्बिटमधला, त्याचं अँग्युलर मोमेंटम जे आहे हे अँग्युलर मोमेंटम नेहमी इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π असतं. तर हे अँग्युलर मोमेंटम जे आहे इथं आपण पाहिलेलं बघा MEVR हे अँग्युलर मोमेंटम ह्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये नेहमी इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π हे बोर सेकंड पॉसिबिलिटी आहे. दिस MEVR इक्वल टू n इंटू h/2π हे अँग्युलर मोमेंटम आहे इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. इथं आपण ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट जे आहे, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटचं इक्वेशन आपण लास्ट ह्याच्यामध्ये MORB हे E/2me असं होतं. ह्याच्यामध्ये आपण अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे n इंटू h/2π हे पुट केल्यानंतर ही व्हॅल्यू ENh/4πme झालेलं आहे. हे इलेक्ट्रॉन जे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्विंग होतं आहे त्या इलेक्ट्रॉनला असोसिएट असणारं मॅग्नेटिक ऑर्बिटल मोमेंट हे ENh/4πme आहे. यामध्ये E हे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे, फक्त आपण याची व्हॅल्यू घेतलेली आहे, मॅग्निट्यूड घेतलेलं आहे. n नंबर ऑफ ऑर्बिट आहे, h प्लँक कॉन्स्टंट आहे, 4π कॉन्स्टंट आहे, me मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि हे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इन सर्क्युलर ऑर्बिट. फॉर द फर्स्ट ऑर्बिट n इक्वल टू 1 गिविंग. आता ह्यामध्ये आपण हे एनी ऑर्बिटसाठी हे इक्वेशन आहे. जर आपण पहिलं ऑर्बिट कन्सिडर केलं तर n ची व्हॅल्यू 1 येते. n हे नंबर ऑफ ऑर्बिट आहे. फॉर पहिल्या ऑर्बिटसाठी n व्हॅल्यू 1 पुट केली तर इक्वेशन असं होईल EH/4πme. दिस इज ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट फॉर फर्स्ट ऑर्बिट. नाउ द क्वांटिटी EH/4πme इज कॉल्ड बोहर मॅग्नेट्रॉन. आता ही जी क्वांटिटी आहे EH/4πme यालाच बोहर मॅग्नेट्रॉन सुद्धा म्हणतात. आणखीन द व्हॅल्यू ऑफ बोहर मॅग्नेट्रॉन इज, आता ह्या बोहर मॅग्नेट्रॉनची व्हॅल्यू जी आहे इलेक्ट्रॉन चार्जची व्हॅल्यू, प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू, 4ची व्हॅल्यू, पायची व्हॅल्यू आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉन व्हॅल्यू, या सर्व व्हॅल्यू टाकून आपण जर पुट करून हे जर सॉल्व केलं तर ह्याचा आन्सर जे याची व्हॅल्यू जे आहे 9.274 इंटू 10⁻⁻24 एम्पियर पर मीटर स्क्वेअर इतकी व्हॅल्यू बोहर मॅग्नेट्रॉनची येते. आणि हा कॉन्स्टंट आहे फॉर फर्स्ट ऑर्बिट. फॉर फर्स्ट बोहर ऑर्बिट ही व्हॅल्यू इतकी येते बोहर मॅग्नेट्रॉन. द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲन ॲटम इज स्टेटेड इन टर्म्स ऑफ बोहर मॅग्नेट्रॉन, दॅट इज BM. आता मॅग्नेटिक मोमेंट जे आहे ॲटमचं हे बोहर मॅग्नेट्रॉनच्या फॉर्ममध्ये पण स्टेटमेंट करतात. The atoms with odd number of electrons in their outermost orbit will possess non-zero resultant magnetic moment. तर ज्या ॲटम्समध्ये लास्ट ऑर्बिटमध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ते ॲटम जे आहेत हे ॲटम्स मॅग्नेटिक डायपोल मोमेंट शो करतात, कारण त्याच्यामध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही नॉन झिरो आहे. म्हणजे त्यामध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असतं, म्हणजे ते ॲटम्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट शो करतात. ज्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे ज्यांची व्हॅलन्सी ऑड आहे, अशा प्रकारचे ॲटम जे आहेत हे ॲटम्स हे मॅग्नेटिक मोमेंट शो करतात, मॅग्नेटिक मोमेंट दाखवतात. इनर ऑर्बिट्स आर कम्प्लिटली फिल्ड अँड हेन्स डू नॉट कंट्रीब्यूट टू द टोटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲटम. तर लास्ट जे हाफ
फिल्ड ऑर्बिट जे आहेत ते ऑर्बिट सोडून आतले जे ऑर्बिट असतात इनसाईडचे ऑर्बिट, हे इनसाईडचे ऑर्बिट कम्प्लिटली फिल असल्यामुळं या ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग असतात यांचं रिव्हॉल्युशनचं मॅग्नेटिक मोमेंट याच्यामध्ये टोटल मॅग्नेटिक फील्डमध्ये कॉन्ट्रीब्यूट होत नाही. म्हणजे ॲटमचे जे टोटल मॅग्नेटिक मोमेंट जे असतं हे ओनली लास्ट ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन जे आहेत हे याच्यामुळं रिस्पॉन्सिबल असतं. इनसाईडचे कम्प्लिटली फिल्ड जे इलेक्ट्रॉन्स आहेत रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स यांचं कॉन्ट्रीब्युशन ह्या टोटल मॅग्नेटिक मोमेंटमध्ये नसतं. हे आपण आता ॲनिमेशनच्या सहाय्यानं पाहायचं इथं. तर हे न्यूक्लिय आहे, न्यूक्लियच्या सराउंडिंगला हे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग होत आहेत आणि याचं ह्या ॲटमचं रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट इथं दाखवलं आहे साईडला. इथं हे ॲटम्स हे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग झाल्यामुळं इलेक्ट्रॉनचे मुव्हिंग आहेत, मुव्हिंग इलेक्ट्रॉन किंवा मुव्हिंग चार्ज प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. हे प्रत्येक लूप जे आहे सिंगल लूप हे मॅग्नेटिक मोमेंट डेव्हलप करतं, प्रोड्यूस करतं प्रत्येक इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग असल्यामुळं. आणखीन हे जे याचं स्पिन मोशन प्लस हे रिव्हॉल्विंग मोशन जे आहे सर्वामुळे ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्डमध्ये कॉन्ट्रीब्युशन होत असतं. ह्याच्यामध्ये ह्या इलेक्ट्रॉनचे तर स्पिन मोशन दाखवले पहा ह्या ॲनिमेशनमध्ये. आणखीन ह्या न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्विंग होते वेळी पण ते मोशन जे आहे त्याची त्या मोशनमुळे पण तो मॅग्नेटिक मोमेंट डिफाईन करतो. आता हे मॅग्नेटिक मोमेंट ह्या सर्व ऑर्बिट जे आहेत ह्या प्रत्येकाचं वेगवेगळं असतं आणि ते रिझल्टनं ह्यांचं जे मॅग्नेटिक मोमेंट आहे हे दाखवलं आहे ह्या लाईन्सनं. ह्या लाईन्स जर सर्वांचे इक्वली मॅग्नेटिक मोमेंट डायरेक्शन असेल तर हे कॅन्सल होतं एकमेकाला. आणि हा जे ॲटम आहे हा ॲटम रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट दाखवत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये हे बघा डायरेक्शन दाखवले आहे. जर ही डायरेक्शन रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट असेल तर ह्या डायरेक्शनमध्ये येतं, नसेल तर हे सगळ्यांचे एकमेकाला मॅग्नेटिक मोमेंट कॅन्सल होऊन हा ॲटम डायपोल शो करत नाही, मॅग्नेटिक मोमेंट शो करत नाही. ज्याच्यामध्ये इवन नंबर ऑफ हे ॲटम असतात लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असतं बघा. इवन नंबर ऑफ लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असतील तर हे मॅग्नेटिक मोमेंट सर्व कॅन्सल होऊन तो ॲटम्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी किंवा मॅग्नेटिक मोमेंट डायपोल मोमेंट दाखवत नाही. ज्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ते ॲटम्स काय होतात त्याच्यामध्ये रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट हे नॉन झिरो असतं म्हणजे कॅन्सल होत नाही. त्यामुळं हा जे ॲटम जे आहे तो ॲटम मॅग्नेटिक मोमेंट दाखवतो. ज्याच्यामध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात लास्ट ऑर्बिटमध्ये तो हे दाखवले पहा. हे इक्वली सगळे मॅग्नेटिक मोमेंट असल्यामुळे हे एकमेकाला कॅन्सल करून हा ॲटम इलेक्ट्रॉन्समुळं मॅग्नेटिक मोमेंट दाखवत नाही. याच्यामध्ये इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील तर मात्र त्यामध्ये मॅग्नेटिक मोमेंट रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट येतो. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.